उत्तर प्रदेश देशातलं सर्वात मोठं राज्य, देशाला सर्वाधिक पंतप्रधान देणारं राज्य. पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. अखिलेश यादव यांच्या रूपानं तरुण नेतृत्व लाभलेल्या सत्ताधारी समाजवादी पक्षाला आव्हान देण्यासाठी मायावतींचा हत्ती सज्ज झालाय. राज्यसभेचं गणित जुळवण्यासाठी भाजपसाठीही हे महत्त्वाचं राज्य आहे. थेट गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे प्रचाराची धुरा देण्याचा विचार पक्षात सुरू आहे. काँग्रेसकडे मात्र दमदार चेहरा अजून तरी नाही. खरं तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मतदारसंघ उत्तर प्रदेशातच आहेत. तरीही राज्यात खंबीर नेतृत्वाचा अभाव पक्षाला जाणवतोय. म्हणूनच काँग्रेसची भिस्त प्रियांका गांधी यांच्यावर असल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकीत प्रियांका रायबरेली आणि रायबरेलीच्या बाहेरही प्रचार करणार असल्याचं पक्षाचे राज्यातले प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी सांगितलंय. राहुल गांधी यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ लवकरच पडेल अशी शक्यता आहे. तर 2 दिवसांपूर्वीच प्रियांकामध्ये इंदिराजींचा चेहरा दिसत असल्याची पोस्टर्स राजस्थानात लागली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस ही हुकमाची राणी वापरू शकते. प्रियांकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्या गांधी आहेत. त्या इंदिरा गांधींसारख्याच आक्रमक आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महिला मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी प्रियांकांचा चेहरा उपयोगी पडू शकतो. पती रॉबर्ट वडेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी स्वतः प्रियांका क्लीन आहेत. त्यांचा कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, विरोधकांच्या भात्यात प्रियांकांसाठी कोणतं अस्त्र नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसप आणि भाजप विरोधात काँग्रेसकडे मोठा दारुगोळा जमा आहे. प्रियांका गांधींसारखा गोलंदाज मिळाला तर याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी आझाद आणि अन्य 2 ज्येष्ठ नेते लवकरच लखनौला जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल असं आझाद यांनी जाहीर केलं होतं. त्यांच्या लखनौ दौऱ्यानंतर प्रियांका गांधींचं नाव पुढे आलं तर आश्चर्य वाटायला नको. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.